आणि म्हणूनच स्पर्धा चरणशी गेला. दुसरं संकलन आहे. मागच्या वर्षी देखील जाणता राजा ट्रॉफी या नावाने स्पर्धा याच मैदानावरती आपण बघितली आणि आता आपण पाहतो त्याच नावाने ही स्पर्धा. कालखंड आणि कालावधी हाच राहतो. याच पिरियडला ही स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतं. स्पेशली औचित्य असतं ते म्हणजेच 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव साजरा करायचा हा एक औचित्य आणि त्यांचा आपण पाहतो की प्रयत्न आपल्याला 21 आणि 21 ला पाचवा फलंदाज बाद. अर्धी सेना जी आहे ती तंबूच्या आश्रयाला माघारी परतताना पाहायला मिळाल्या. ओ फिरकी पट्टू आहे विलास, चांगला खेळाडू आहे. सोनारपाड्याचं फिरकीचं विद्यापीठ आणि त्या विद्यापीठातील आणखीन एक आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतो. इथे आल्या आल्या जी गोलंदाजी होते ती गोलंदाजी भरपूर चांगली आहे. सुरुवात छान सोनारपाड्याकडून. दृश्य 11चे ओ डीपला बॉल पहा तिकडे. लाज जवाब गोलंदाजी, लाकूड तोड. ट्वेंटी लॉस ऑफ 6. 6 गडी बाद झालेले आहेत. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रुपेश 7व्या क्रमांकावरती आलेले आहेत. 8.4 सरासरीनं सध्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॅटिंग होती. मंचावरती आगमन झालेलं आहे ते म्हणजेच आमचे विशालजी निगुडकर साहेब, श्यामदासजी सुर्वे साहेब आणि मारुती पवार साहेब इथे मंचावरती उपस्थित झाले. त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पाहुणे येते घरातोची दिवाळी दसरा. अनेक सारे मान्यवर आपण पाहिले. मग माणगाव ग्रामपंचायत तर्फे वरेडीचे माजी उपसरपंच संदेश दादा कराळे देखील आपण पाहिले की या स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत. त्यानंतर आताच आपण पाहिलं विशालजी निगुडकर सर या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. श्यामदास सुर्वेंसोबत मारुती पवार देखील या स्पर्धेसाठी आपल्याला ॲज अ चीफ गेस्ट म्हणून इथे उपस्थित होताना पाहायला मिळतात. सोनारपाडा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दृश्य 11 आणि सोनारपाडा सध्या आपण पाहतो गोलंदाजीमध्ये सध्या इम्पॅक्ट टाकतात. विलास वारगडे 3ऱ्या क्रमांकाचा षटक आपल्या संघासाठी. 2 आशिष नंतर 8व्या क्रमांकावरती गजानन पारधी. 2 बॉल सलग तो डॉट खेळलेला. ओ क्या बात आहे, जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाजी. मेडन षटक पाहायला मिळालाय या स्पर्धेमधला. आपण हे मेडन षटक पाहतो. स्पेशली लीग बाईच्या धावा होत्या सो त्या बॉलरला काउंट केल्या जात नाहीत आणि इथून आपण जर विचार केला तर मेडन षटक टाकलेला आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाजासाठी. सुरुवातीला विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर लेग बाईची एक धाव आणि आता डॉट बॉल. सो अप्रतिम गोलंदाजी आपण इथे एन्जॉय केलेल्या.
अशा प्रकारचे गोलंदाज ज्या वेळेला आपण पाहतो की गोलंदाजी करतात, मी आधीच चर्चा केली होती की फिरकीच्या विद्यापीठातील गोलंदाज झालेले आहेत. मी म्हणेन गोलंदाज नव्हते, फिरकीच्या विद्यापीठातले ते कुलगुरू होते. स्पेशली जी बॉलिंग झाली ती बॉलिंग आपण पाहिली की इतकी इम्पॅक्ट टाकणारी होती की समोरून बेकरे संघाला डॉमिनेट करण्यासाठी चेंडू नाही तर जलते निखारे फेकले जात होते. इतकी छान गोलंदाजी आपण एन्जॉय केली.